प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. अरे अनिरुद्ध, आजीचा मुलगा नाही का परवा आला होता, कामात आजोबांनी त्याला जायला सांगितलं. मला ना काही कळतच नाही रे त्या बिचाऱ्याचं. तो किती प्रयत्न करतोय रे, त्याला आजीला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय एकदा, पण आजी नाहीच म्हणते. ती म्हणते काय बोलणार भेटून, असं कसं चालेल ना. आणि खरं सांगू का जयेश दादा, मला तो जेन्युइन वाटतो. अरे म्हणजे चांगला आहे तो. आधी गरज नव्हती तेव्हा आईशी वाईट वागला ना. आता सगळ्या चुका लक्षात आल्यानंतर चांगला वागतोय. समजून घ्यायचं, दुसरं करायचं काय. हो म्हणजे समजून घ्यायचं ना आपण. समोरच्याकडून चूक झाली तरी आपण समजून घ्यायचं. आजीच नाही का म्हणाली, आता ओमदादाच्या बाबांकडून चूक झाली पण ती म्हणतेच आहे ना की आपण त्यांना समजून घेऊया, आपल्यात सामावून घेऊयात. आपण करतोय, ते प्रयत्न करतोय, पण ती का नाही करत आहे प्रयत्न. अवघड असतं मधू. आता आपल्या घरचे आपल्या समोर येऊन उभं राहिले तर आपण एकदम त्यांच्याशी बोलू शकू का? नाही जमणार ना. बरोबर आहे, पण म्हणजे आपल्याला जमणं जर इतकं कठीण असेल तर ओमदादाला कसं जमेल ते? त्याला कशाला फोर्स करायचं उगाच? बरोबर आहे सगळं, पण काय माहितीये ना, मला आता वेळ नाही, मला क्लासला जायचंय. तू फक्त आजीला जाऊन निरोप दे, तिला म्हणू तिचा मुलगा तिला भेटायला येतोय. जयेश दादा ऐक ना, तू अरे तू बाहेर ना, तू जाऊन पटकन सांग. तू सांग ना, जाता जाता काय फरक पडतो. हॅलो हॅलो, हा बोल सागरी. तेवढा निरोप द्या आजीला प्लीज. हा सागरी बोल बोल बोल. हा काय काय आता कसं करायचं रे ओम्या? कशाबद्दल? केस बद्दल रे. तू त्याचं टेन्शन नको रे घेऊ. टेन्शन घेऊ नको म्हणजे काय? नाही मान्य, क्रिमिनल केस नाहीये, पण मनस्ताप तरी होणारच ना आपल्याला. आपण नाही करून घ्यायचा मनस्ताप. अरे असं कसं म्हणतोस तू नाही करून घ्यायचं? चिपळूणच्या कोर्टामध्ये केस दाखल केली आहे त्यानं. 2-4 वेळा तरी कोर्टात चक्रा माराव्या लागणार की नाही? अजित दादा पण इथे नाहीये. अजित दादा इथे नाहीये म्हटल्यावर त्रास द्यायची एकही संधी तो सोडणार नाहीये. खंडीवर ऑब्जेक्शन्स घेतो की नाही बघ. मी काल पॉवर ऑफ अटर्नी ड्राफ्ट केलंय, बाबाला मेल पाठवलाय. इकडच्या इंडियन एम्बेसीमधनं स्वेअर करून पाठवायला सांगितलंय. त्यानं काय होईल? त्याला इथे कोर्टात हजर राहायची गरज नाही लागणार ना. मग शिवाय मी एक वकीलपत्रही पाठवलंय, त्यावर सही करून ते वकीलपत्र आणि पॉवर ऑफ अटर्नी इथे कुरिअर करायला सांगितले. मग ते आपण दाखल करून देऊ. म्हणजेच मनस्ताप झाला की नाही? मला नाही, पण तुला तरी हे सगळं करणं भाग पडलं ना तुला. मला मान्य की मला याच्यातलं काही ओकी ठोक कळत नाही, पण मनस्ताप होतो. काय करता ना? ओम दादा, आजींच्या मुलाचा फोन आला होता, ते येत आहे तिकडे. कोण? अनिरुद्ध, त्यांचा मुलगा. तू का घाबरलीस एवढी? मला ना भीतीच वाटते, कारण शंकर दादा इथे यायचा ना तेव्हा तो असाच धमक्यांचे फोन करायचा. धमकी दिली? नाही, गुरुजी बोलले त्यांच्याशी. अरे यार गुरुजी पण आपल्याला कसं काय नाही बोललं? नाही, त्यांनी मधूला सांगितलं होतं आजींना सांगायला, पण मधू माझ्यावरच टाकून गेली. मला कळत नाही तर कसं सांगायचं. नको काळजी करूस काके, जरा आईच्याकडे बघ, मी आजीकडे बघ. तुझा भाऊ जेव्हा आला होता तेव्हा पण तू अशीच घाबरली होतीस की? ईशा,
हॅलो. हाय. हाय नाही बाय. अरे काय हे काय काय हे बाय. ओम. ईशा. ओम काय चाललंय? कुठे काय चाललं? काहीच नाहीये, मी चाललोय. बर तू मला पिकअप करतोयस ना? नाही म्हणजे अरे हो, कारण मी ऑफिसला नाही चाललोय. मग तू हो ना पुढे, मी नंतर भेटतो तुला. ओम तुझं काय चाललंय? बरं आहे ना सगळं? येस येस येस, ऑल इज वेल. मला ना भीती वाटते, तुझं कधी काय बिनसेल. हो का? पण तू माझ्या सोबत असताना मला कसलीच भीती नसते. ओम. ईशा खरंच आय लव्ह यू. हो का? बरं ठीक आहे, चल बाय. हे काय? हे काय काय बाय. ठीक आहे ठीक आहे, नीट जा, नंतर भेटू. ते माझं मी ठरवेन. बाय 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 बाय. हाय हाय. ओम मला काम करू दे रे, चल प्लीज. मला उशीर होईल ऑफिसला पोहोचायला. तू मला पिकअप पण करत नाहीयेस. आणि ओके बाय बाय. तुला सांगितलं होतं ना यायचं नाही म्हणून. आज जायचं नाही. हे बघा आजोबा, मी फोन केला होता, मी आईला भेटायला आलोय. आज जायचं नाही, मी पोलिसांना फोन करीना. हे बघा आजोबा, मी आईला भेटण्याकरता तुरुंगात सुद्धा जायला तयार आहे. तुम्हाला काय हवं ते करा. अरे ओम, रणजित. आई आई कुठे आहेस तू? तू बाहेर. अनिरुद्ध तुला भेटायला आलोय. आई कुठे आहेस तू? बाहेर. तू आलास, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे बघा, मी माझ्या आईला भेटायला आलोय. मला अडवणारे तुम्ही कोण? मी कोण ते नंतर पाहू, तू बाहेर हो आधी. हे बघा, तुम्ही मला असं अडवू शकत नाही. असं नाही, दाखवतो असं दाखवतो. अंगाला हात लावायचा काम नाही. हात मलाही चालवता येईल. सोडा सोडा तुम्ही बाजू. काय काय चाललंय? काय चाललंय? अरे बघ ना, हा माणूस म्हणजे सभ्य माणूस आहे मी. सभ्य? तू आणि लोकांच्या घरात घुसतोस असा? मग काय करू मी? अहो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ओरडून सांगतोय की मी फक्त माझ्या आईला भेटायला आलो इथे. आत्ताच का भेटायचं तिला? घरातून हाकलून दिली तेव्हा लाज नाही वाटली तुला? ती काय खेळणं वाटलं तुला? मनात येईल तेव्हा गोड बोलायचं, मनात येईल तेव्हा हाकलून द्यायचं. 2 दिवस बरा वागशील तिच्याशी, नंतर देशील लाथ मारून हाकलून. मग काय करायचं तिनं? आजोबा शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. नाही होणार शांत. हे यांचं आईवरचं प्रेम. आजोबा, मला मान्य आहे माझी चूक झालीये. अहो, पण म्हणूनच मी तिची माफी मागायला आलो इथे. माझी मुलं तुझ्यासारखीच नालायक आहेत. दोघाच्या दोघं आहेत, पण दोघंही अमेरिकेला आहेत. कधी फोन करून चौकशी पण करत नाही, विचारत पण नाहीत. मी मेलोय का जिवंत आहे हे सुद्धा त्यांना पत्ता लागत नाही. खरं सांगू का, कधी भेटू नाही त्यांनी. पण जर मला कधी भेटली ना तर त्यांना चपलेने सळकणार आहे मी. तुझ्यासारख्या नालायक मुलांना असंच वागवलं पाहिजे. गेट आउट, गेट आउट, गेट आउट. असे आजोबा शांत व्हा. आजोबा आजोबा आजोबा. हो आजोबा. ओम आजीच्या खोलीमध्ये, आणि ओमला यांना भेटायचंय. काय वाटेल तो निर्णय घ्या, पण मी काही त्या खोलीमध्ये येणार नाही. तुम्ही चला या. एकदा बोलून घेतेस त्याच्याशी? काय बोलू? मला नाही बोलायचं. ऐकशील तरी तो काय म्हणतोय ते ऐकून घे ना एकदा. आजी, तो आलाय. आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज मला टाळू नकोस. मला खरं म्हणजे काहीच वाटत नाही.
तुला त्रास होईल म्हणून टाळत होते मी तुला. पण खरं सांगू, मला तुझ्याबद्दल आता काही वाटत नाही. आई, आय एम सॉरी. मी चुकलो. मी करिअरच्या नादात तुला विसरलो. तुझं काही चुकलं नाही रे बाळा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण निवड करतो. तुझ्या वडिलांनी आणि मी निवड केली आणि तुम्हाला जन्म दिला. पोटाला चिमटे सहन करत तुम्हाला वाढवलं. पण ती आमची निवड होती, कारण ज्यात आम्हाला सुख मिळालं. आपल्या समोर आपल्या मुलांना वाढताना पाहणं याहून अधिक काय हवंय. तुम्ही करिअर निवडलं. मला तुम्ही वाऱ्यावर टाकलं याचं दुःख नाही मला. पण ज्यासाठी तुम्ही ही निवड केली ते सुख तुम्हाला मिळालं ना, एवढाच तर प्रश्न आहे. तसं नाही आहे आई. म्हणायला सगळं आहे ग माझ्याकडे. बायको आहे, मुलगी आहे, बँक बॅलन्स, करिअर. पण हे सगळं मिळवण्याच्या नादात मी तुला गमावून बसलो आहे. अरे पण तू का वाईट वाटून घेतोस? तुला मिळालं ना सगळं हवं ते. मला तू हवी आहेस आई. चलशील ना माझ्याबरोबर बँगलोरला? आजोबा, काय झालं? काय होणार? हा नालायक मुलगा तिला घरी चल म्हणतोय, बंगलोरला. माझी आता खरंच जाणार? तू रडू नको. शेवटी प्रमिला काय निर्णय घेते ते आपल्याला माहित नाहीये ना ग. प्रमिला काय. मी नाही सोडणार त्यांना. वाटल्यास माझ्या बाळाचं जे काही नाव ठेवायचं असेल ना त्यांना ते ठेवू दे, पण मी नाही सोडणार त्यांना. अगं तू रडू नको. शेवटी काय माहितीये का, तो तिचा मुलगा आहे ना, मुलगा आहे. काय होणार आता? आजोबा, ओम दादांना काहीच प्रॉब्लेम नाहीये ना आपण इथे राहिलो तर. आता का जात आहे? माझ्या बाळाला सुद्धा आजी आजोबा हवेतच ना. त्याला गोष्टी कोण सांगणार हो मग? हे बघ बाळ, तू अजिबात रडू नको. काय माहिती का, आपण प्रमिलेला सांगू आहे ना की बाई ग तू आता जाऊ नकोस सांगूया आपण. ऐकतील ते आपलं? अरे पण ते कसं शक्य आहे? मी निवड केली आहे की ह्याच घरात राहायचं. माझे डोळे ह्याच घरात मिटावे असं मला वाटतं. हा ओम, त्याचा काका, तसं म्हणावं असं त्याचं कोणीच नव्हतं. पण आज त्याचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची मी एक महत्त्वाची सदस्य आहे. पण बँगलोरला
आपलं पण घर आहे, प्रज्ञा आहे, इरा आहे. अगं इरा जेव्हा तिच्या इतर मित्रमैत्रिणींना त्यांच्या आजी आजोबांबरोबर खेळताना बघते ना, तेव्हा विचारते मला ती की माझी आजी कुठे आहे, ती कधी येणार आहे. आणि मी तिला उत्तर देऊ शकत नाही. आई मला माहिती आहे तुझ्यात आणि प्रज्ञामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण आता प्रज्ञालाही पटलंय की मी जर तिला सुखी राहायला हवा असेल तर तू माझ्याबरोबर राहायला हवीस. आणि एवढं करूनही तिने तुला त्रास दिला ना तर मी प्रज्ञाला सोडीन. अरे कशाला तिला त्रास देतोयस? आता माझे फार दिवस नाही उरलेत. तुला तिच्याबरोबर आयुष्य काढायचंय, इराचं लग्न करायचंय, कितीतरी गोष्टी आहेत. आणि हे बघ, ओमचं लग्न होईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. म्हणजे ओमचं लग्न झाल्यावर तू येशील बँगलोरला? तुझी परतीची गाडी किती वाजता आहे? आई मी परत येईल. मी पुन्हा प्रयत्न करेन. भेटली प्रमिला? झालं तुझ्या मनासारखं? जा आता, बोलव गाडी आणि जा घेऊन तिला तुझ्या आईला बंगलोरला. मी खरंच आजींना घेऊन जाणार आहे. जे जे घडून गेलं ते तर मी बदलू शकत नाही. आणि इथून पुढे मी असं वाईट वागणार नाही असं आश्वासनच फक्त मी तुम्हाला देऊ शकतो. मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, कारण मी चूकच तशी केली. पण प्लीज प्लीज मला फक्त एक संधी द्या माझी झालेली चूक सुधारण्याची. अच्छा, म्हणजे आता हे तू आम्हाला सांगणार का आम्ही कसं कसं वागायचं ते? म्हणजे तू कसा चुकलास आणि त्या चुकाची दुरुस्ती करण्यासाठी तू काय काय करणार आहेस? हे बघ, हे ऐकण्यामध्ये आम्हाला अजिबात रस नाही. कामत आजोबा शांत व्हा. अरे असल्या मुलांवर कसा विश्वास ठेवायचा? नालायकाची जात ही. शांत व्हा ना तुम्ही. सॉरी अनिरुद्ध, या घरात राहणाऱ्या प्रत्येकालाच त्यांच्या घरच्यांनी काही ना काहीतरी त्रास दिलाय, त्यामुळे रागाच्या भरात बोलतायत. नाही, मी समजू शकतो. मला सुद्धा त्रास होतोय, पण कदाचित मी केलेल्या चुकीची हीच शिक्षा आहे. आजोबा, आजी कुठेही जात नाही आता. अनिरुद्ध, तुझ्याकडे बघून मला माझ्या बाबाची आठवण होते. तोही माझ्या आजीशी असाच वाईट वागला होता आणि आता त्याला पश्चाताप होतोय आणि तो सगळ्यांशी चांगला वागण्याचा प्रयत्न करतोय. पण ते मला खोटंच वाटत होतं इतके दिवस. आता हळूहळू मला कळतंय की त्यालाही किती पश्चाताप होत असेल.
ओम, पण प्रमिला खरंच जात नाहीये ना? पण मी प्रयत्न सोडणार नाही. माझ्यामुळे तुम्हा लोकांना जो काय त्रास झाला त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ बाळा, मी तुझ्याशी खूपच वाईट वागलो, पण काय आहे माहितीये का, प्रमिलेला त्याचा त्रास होत होता म्हणून मी तसं वागत होतो. इट्स ओके आजोबा, पण मी आता तुम्हाला त्रास देणार नाही. माझा नंबर आहेच तुमच्याकडे. आईला कधीही माझ्याशी बोलावंसं वाटलं तर प्लीज तिला माझा नंबर द्या. नक्की येतो मी. मी प्रमिलेला भेटून येतो. चला सरजी, आपले बॉस आपल्याला शोधत इथे येण्यापूर्वी आपण कामाला जाऊयात. चल मी तयार होतो. हो रडूबाई, आजी नाही जात कुठेही. हसा जरा, लागा कामाला.